शेख महाराज अरे देवा माझे देवा माझे जनमे देवा
माझं लाईव्ह चालू आहे. हिने करायला हार करा ना.
या इकडून पुढून तुम्ही घ्या एक जण आणि तुम्ही करा. आपले वारकरी घ्या एक जण. बस चला देवा माझे मान लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडलेली नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीनेही नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पांडुरंगा करू प्रथम हा इकडे बसा मानसारी करायचं चला चला द्या देशमुख महाराजांच्या माईकचा जरा आवाज वाढवा कृपया कुणी तिथे असेल तर गाडी करेल वाढते भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याचे आस पुरवावी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनेन्द्री समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम देवा माझे मान लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवलेली नामस्मरण घडव संत समागम वावुगाची ब्रह्म नको देवा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून दानपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. दानपर प्रकरणातीलच का आज, तर आज शेवटचं कीर्तन आहे पहिलं कारण. आणि पंढरपुरामध्ये आपलं आगमन झालं की तिथं काला आपल्याला घ्यायला मिळेल. मग काल्याच्या आधारे आपली मागणी झालीच पाहिजे या नियमाप्रमाणे. दुसरं आता माझाही प्रवासाचा आज शेवटचा दिवस आहे. तुमच्या सहवासामध्ये 7-8 मुक्काम पडले असतील आणि एवढ्या संतांच्या सहवासात राहून जर मला कीर्तन काय करायचं कळलं नाही आणि मागणं जर काय करायचं कळलं नाही तर संत संगतीचा परिणामच काय झाला असं गृहीत धरायला हरकत नाही. कळायला पाहिजे संगती फार महत्वाची आणि मागणंही कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आज
दानपर प्रकरणातील अभंग. अभंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. जे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत त्यांना 3 पदव्या वारकरी संप्रदायाने दिलेल्या आहेत. एक शांत, श्रीमंत आणि संत, या 3 पदव्या बहाल केल्यात माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना. कुठल्या संताला 3 पदव्या बहाल नाहीत. शांती का यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. जो यवन, जो युवक 108 वेळा माझ्या शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला आणि 108 वेळेला शांती ब्रह्मनाथ बाबांनी गोदावरीचं स्नान 108 वेळेला केलं, पण त्या युवकाला एक ब्र शब्द सुद्धा नाही, उलट धन्यवाद म्हटले त्याला. ऐकता ना तुम्ही? साधा आता गर्दीमध्ये एखाद्याला समोर येऊन कीर्तन ऐकायचं असेल आणि पुढे याची जर तिने तयारी केली, चलत चलत चुकून पायाचा स्पर्श झाला, हे तुझे काय डोळे फुटले का म्हणतो आपण. तुला दिसत नाही एवढं माणूस बसलेला? मग तो युवक जाणून बुजून नाथ बाबांच्या अंगावर माडीवरून थुंकत होता 108 वेळेला. उलट त्याला धन्यवाद मग का म्हटले, तर तू 108 वेळा थुंकल्यामुळं मला 108 वेळेला गोदावरीचं स्नान झालं, म्हणून त्याला धन्यवाद, म्हणून त्यांना शांती पदवी बहाल केली. जास्त उदाहरण देत नाही, एका शब्दावर एक उदाहरण. श्रीमंत का आहेत? आता माझ्या काळामध्ये मी जेव्हा लहान होते 3री 4थीला, आता माझं 65 रनिंग आहे, सगळ्यांना माहिती असावं. ज्या वेळेला पाहुणे येतील ना त्यावेळेला चपाती करायची आमची आई, आणि गव्हाचं पीठ जर नसेल ना शेजारी मागायला जायची, चिपटभर पीठ देता का हो, माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत. आणि आज अशी अवस्था आहे की दररोज चपाती आणि दररोज खायला मिळते. त्या शांती ब्रह्म काळाच्या शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या काळामध्ये जवळजवळ 750 वर्ष निघून गेले, पण त्या काळामध्ये त्या पैठण निवासातील साधक लोकांना या वारकरी संप्रदायाचा छंद लागावा, नामस्मरणाचा छंद लागावा, म्हणून माझे नाथ बाबा प्रत्येक श्रोत्याला कीर्तन संपलं की 1 शेरभर साखर खायला द्यायचे, त्यांना घरी द्यायचे प्रसाद रूपाने. मग त्या काळामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज 1 शेरभर म्हणजे जवळजवळ 2 किलो साखर प्रत्येक श्रोत्याला देत असतील तर त्यांची श्रीमंती किती आहे. मग त्यांना दान मागायचं कारणच काय बरं? आणि दुसरं कारण आहे की दररोज माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला पुरणपोळीचा नैवेद्य समर्पित करत होते. हे दुसरं श्रीमंताचं कारण म्हणून ते श्रीमंत आहेत. संत का आहेत? तर तुका म्हणे देह बहिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. लोभ, काम आणि क्रोध हे तिन्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या हृदयामधून निघून गेलेले होते, म्हणून ते संत होते. विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी दररोज परिहार देणं त्या वक्त्याचं कर्तव्य आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे, तीर्थक्षेत्र डोंगर पिंपळा या ठिकाणाहून पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी निघालेली पायी आषाढी वारी दिंडी सोहळा, आणि या दिंडी सोहळ्याला 29 वर्ष संपन्न झाली आहेत. माझ्या गोविंद बाबांनी इवलेस रोप लावलं आणि त्याचा वेल गगनावर गेला म्हणायला आज हरकत नाही. आणि तो वेल गगनावर जाण्यासाठी आदरणीय पूजनीय बाबाच्या स्थानावर विराजमान असणारे युवा मूर्ती, युवक, ज्या माता पित्यांनी या युवकासाठी त्याग केला, म्हणजे आसक्ती, आपल्या मुलाचं जे प्रेम होतं ते आसक्ती नाहीशी झाली या दोन्ही उभयंताच्या अंतःकरणातून. आणि हे तरुण मुलगा बाबांच्या नाही समाजाच्या सेवेसाठी अर्पण केलेला आहे, आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने ही आपली दिंडी चालत आहे. अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. आईंना बरं नाही, 3 दिवस झाले, टेम्परेचर आहे त्यांना, तरी पण आजचा मुक्काम करून शक्यतो आम्ही परत जाऊ. कारण पंढरपूर मध्ये गेल्यानंतर दवाखानाही सापडणार नाही. 1000 दवाखाने असतील
पण एवढ्या गर्दीमध्ये दवाखाना करणं शक्य नाही. अर्धी नसती जमत वारी. अर्धी नसती का? मग काय म्हणणं आहे उभयंताचं, जोडीचं काय म्हणणं आहे? आमचं पूर्ण नाही. वारी करायची. तुम्ही- विठाला 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 सकाळच्या गोळ्याचा डोस घेतला का? मग आता जेवण केल्यानंतर घ्यायचा. काला घेऊनच वापस या, तुम्हाला काहीही होणार नाही, ताप येणार नाही, सर्दी होणार नाही, काही नाही. तुम्ही यावं लागलं ना, आम्ही कसं? हा, तुम्ही परवानगी काढा ना, मागे बसले काढू समोर. परवा. नाही तुम्ही जा. बरोबर. हा. नाही तुम्हाला परवानगी, त्यांना परवानगी. परवानगी. हा त्यांना परवानगी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. खरं पाहिलं तर आपण सर्वजण प्रापंचिक आहोत आणि प्रापंचिक जीवाचं नाही, साधू संतांचं सुद्धा मनाची एकाग्रता होत नाही. खरं पाहिलं तर ज्ञानेश्वरी मध्ये साधकाचे मायबाप आणि ज्ञानी यांचे राजे असणारे महान असे ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरी मध्ये प्रतिपादन करतात. आणि अर्जुन भगवंताला म्हणतो, चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. एवढं चंचल हे मन आहे. दुसऱ्या भाषेमध्ये जर दुसऱ्या संतांनी सांगायचं म्हटलं तर बहिणाबाईंनी आपल्या काही ओवीमध्ये अडवलेलं आहे. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हकला हकला फेरी येते पिकावर. मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाट, जस वाऱ्याने चालल्या रे पाण्यावरल्या रे लाटा. असं मन आहे माणसाचं. कितीही याला कंट्रोल करण्याचा जर प्रयत्न केला तरी हे मन कंट्रोल होत नाही. हे मन स्थिर करण्यासाठी एकच औषध आहे महाराज. चंचल हे मन कुठे लावायचंय? प्रथम चरणामध्ये नाथ बाबा सांगतात, देवा माझे माना
नाही ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज पांडुरंग परमात्म्याकडे पहिल्या चरणामध्ये मागणं मागतात की हे चंचल मन आहे, मन चंचल चपळ जाता येता जाता येता नलगेवळ इतकं चप्पळ आहे मन. आता सांगितलं आपण दोन उदाहरणामध्ये. हे चंचल मन जर स्थिर करायचं असेल तर काय करावं लागतं? तुकोबरा एका अभंगामध्ये म्हणतात, लावी मना पिसे गोविंदाचे किंवा चंचल हे मन राम पायी लावा. जसं देव पाहायला गेलो आणि देवच होऊन मी ठेलो, तसं राम म्हणता रामाची होईचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. मग रामनाम कसं जर केलं, आमचे संत कबीरजी म्हणतात, करमे फिरे माला मुखमे माही, करमे फिरे माला मुखमे माही, मन तो दाहू दिशा फिरे वो सुमिरन होता नाही. आता मी इथे पण कीर्तन करता करता नातवंडाकडे मन गेलं ना, कीर्तनाचा काहीच अर्थ राहिला नाही. आणि म्हटल्या बरोबर जातच बर का, जाऊनही आलं. तुम्हाला दिसलं का ते? तुम्हाला कळलं का? प्रत्येकाचं जाऊन आला आपल्या आपल्या नातवंडाकडे, माझ्या एकटीच नाही. पण इतकं चंचल मन आहे. हे चंचल माझं काय कर देवा, तुझ्या पायावर लीन होऊ दे, स्थिर होऊ दे. म्हणून हे जे मन आहे ते प्रपंचाच्या आसक्तीमध्ये आहे. म्हणजे साधू संत म्हणतात, माणसाला वेळ संसाराचं लागलेलं आहे, आसक्ती संसाराची. पण संसाराची आसक्तीपासून परावृत्त होणं आणि ते मन भगवंताच्या पायावर स्थिर करणं, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कारण संसाराची आसक्ती एवढी आपल्याला आहे की माणसाला किती संसार आवडतो. एक छोटस उदाहरण व्यवहारात. आता आपण पायी चालत आलो. प्रत्येक पायी चालणाऱ्या वारकऱ्याचे पाय रात्री एवढे ठणकत असतील ना, एखादं झोपेचं इंजेक्शन दिले तर बरं होईल बाबा, असं प्रत्येकाला वाटत असेल. रात्री वाटत असेल ना. पण झोपताना देवाला म्हणत असेल, हे भगवंत आहे पांडुरंगा, आज आमचे 10-11 मुक्काम झाले, एकच मुक्काम राहिला रे देवा. फक्त तुझ्या पायावर माझं हे डोकं स्थिर होईपर्यंत, पायावर नतमस्तक होईपर्यंत माझ्या पायाला आणि माझ्या प्रकृतीला काहीच होऊ देऊ नको देवा. हे मागणं असेल आपलं प्रत्येकाचं. पण जेव्हा झोपेचा डोळा लागतोय आणि पहिली गुंगी लागतोय, त्याआधी भगवंताचं नामस्मरण घेत असाल की, हे पांडुरंगा तुझ्या नामाचीच औषध आहे, मला इंजेक्शन घेण्याची गरज नाही देवा, आणि मला ती शक्ती दे. आणि ती शक्ती पांडुरंगाने सर्वांना दिलेली आहे. आणि तो पांडुरंग उद्याला आपल्या चरणाजवळ निघून पोहोचवणार आहे. मग एवढा अटहास, एवढा सायास की आपण वर्षभर करत नाहीत आपण आपल्या प्रपंचासाठी. पण हा 15 दिवसाचा सायास, हे 15 दिवसाची नामस्मरणाची औषधी, याची जी ऊर्जा आहे, ऊर्जा निर्माण झाली माझ्या भाषेमध्ये इम्युनिटी पॉवर. जी इम्युनिटी पॉवर निर्माण झालेली आहे, ही इम्युनिटी पॉवर पुढच्या आषाढी वारीपर्यंत माझ्या वारकऱ्यांचे टिकून राहू दे, हे मी भगवंत चरणी प्रार्थना करते. पांडुरंगाचे चरणी ही एनर्जी आहे, ऊर्जा आहे. जशी कोरोनाची लस घेतली आपण, पहिले कोरोनाची लाट आली त्यावेळेला कोणालाच लस मिळाली नाही. दुसरी लाट आली तेव्हाही मिळाली नाही. पण जेव्हा तिसरी लाट येण्याची शक्यता होती, त्यावेळेस मात्र खडबडून आमचं सरकार जागं झालं आणि परदेशातून लस मागून माझ्या भारतीय नागरिकांना लस दिली. हो का? माझा भारतीय नागरिक हे माझ्या भारताचं भूषण आहे, वारकरी.
देशभक्त देवभक्त हे दोघ जण या भारताचं भूषण आहेत महाराज. माझ्या या नागरिकाला कसलीही इजा होऊ नये म्हणून माझ्या सरकारने एवढी काळजी घेतली आणि त्या तिन्ही कोरोनाच्या लाटीमध्ये त्या लिस्ट मध्ये त्या यादीमध्ये आपला नंबर लागला नाही म्हणून आज पंढरीच्या वारीला जातोय आपण. बरे वेळ झाले आज वरी नाही पडले मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी उरले ते हरी आता तुम्हा समर्पण. मग आपण वाचल्यामुळं पंढरीच्या वारीला आलेलोय आणि इकडे येणं म्हणजे प्रपंचातली आसक्ती कमी करणं आणि देवाच्या पायावर कुठंतरी आपलं मन स्थिर होऊन प्रापंचिक दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती करण्यासाठी आपण दिंडीमध्ये चाललेलो आहे. मग आपली आसक्ती किती आहे? शांती ब्रह्मनाथ महाराज रामायणामध्ये बालकांडामध्ये एक सुंदर ओवीचं उदाहरण देत आहे. जरी घातला अर्ध जळी तव स्त्री पुत्र न्याहाळी नातवंडे आना मज जवळी ममते मेळी देहांत. जरी घातला अर्ध जळी तरी स्त्री पुत्र न्याहाळे नातवंडे आणारे मज जवळी ममते मेळे देहांत. म्हणजे प्राण शेवटचा श्वास आहे, त्या शेवटच्या श्वासाला सुद्धा देवाचं नाव येत नाही हो. नातवंडाचं आणि मुलाचं आपल्याला नाव येते. एवढी आसक्ती आहे. ती आसक्ती कमी व्हावी म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणले? माझं मन तुझ्या पायावर लागू दे आणि या संसाराच्या आसक्तीपासून कमी होऊ दे. देवा माझे मन लाग तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दे. मग संसाराचं व्यसन कमी करण्यासाठी एकमेव औषधी द्वितीय चरणामध्ये सांगितलं. नामस्मरण प्रपंचाच्या आसक्तीपासून दूर करण्यासाठी औषधी दिली. कुठली? नामस्मरणाची औषधी दिली. नामस्मरण घडव संत समागम पहिलं औषध आणि दुसरं औषध संताची संगती दे. नामस्मरण का? एकदा नाव घेतलं की सुखाच्या राशी पदरात पडतात आपल्या आणि पापाचे पर्वताच्या पर्वत जळून जातात. नामाचं कीर्तन आणि सोपं आहे हे. नामाचं कीर्तन साधन पण सोपं आहे.
जळतील पापे जन्मांतरीची. बाकीच्या 3 कीर्तनापेक्षा स्वरूप कीर्तन, लीलेचं कीर्तन आणि नामाचं कीर्तन या दोन्हीही बाकीच्या कीर्तनापेक्षा नामाचं कीर्तन साधन पै सोपे, म्हणून नाम घ्यायचं. श्रीमद भागवतामध्ये शुक्राचार्य महाराज 12 स्कंदाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगतायत महाराज, नामास कीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तम नमामि हरि परम. कारण नाम काय करतं? पापाचा नाश करतं, पूर्ण पापाचा, म्हणून नाम घ्यायचं. माझे ज्ञानराज माऊली म्हटले, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेथे नामाची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळा नेले तीर्थे ठाया वरून उठविली, यमलोकीची खुंटली रहाटी अघवी. यम म्हणती कोणाते यमावे, दम म्हणती कोणाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, पाप औषधाला शिल्लक राहिलेलं नाही, म्हणून नाम घ्या म्हटले. आणि दुसरं साधन काय सांगितलं? संताची संगती करा. आता माणसाला 15 दिवस वारीत येऊन घरी गेल्यानंतर जर कुणाच्या संगतीत बसावे हे नाही कळलं तर तुमच्या वारीचा काहीच अर्थ नाही राहिला बरं का. मायबापो, जेवढे व्यसनाधीन आहेत, तंबाखू खाणारे, आता इथं आले तोपर्यंत हे बंद केलंय, इथं आहेत तोपर्यंत बंद केलं असं, आले असतील तसे पण चुकून माकून इकडे. कारण माझा पांडुरंग सगळ्यांना पदरात घेतो, हौशे नवशे आणि गौशे तिघांना पण. त्याच्यात कुणी हौसेला आला असेल, कुणी नवसाला आला असेल, कुणी खरंच वारकरी बनवून आला असेल. बहिरंगाने नटलेले वारकरी जास्त आणि अंतर अंगाने खरा वारकरी ते कमी आहे. म्हणजे मला तुम्ही राग आला तरी चालेल माझ्या बोलण्यात, येऊ द्या राग, जरा जरा राग येऊ द्याच म्हणते मी. राग आल्याशिवाय तुमची तंबाखू सुटणार. म्हणजे जवळजवळ 90% वारकऱ्यांच्या हातामध्ये संजीवनी. नका बाबा, ड्रोन कॅमेरा आहे ड्रोन कॅमेरा बघतोय. ते ड्रोन कॅमेरा वरूनही बघत नाही, देवाला तो ड्रोन 2 कॅमेरे पाठवलेत आपल्या बरोबर, एक चित्र आणि दुसरा गुप्त. हे चित्र आणि गुप्त नावाचे ते 2 ड्रोन कॅमेरे आहेत ना महाराज, ते कशालाच बंद पडत नाहीत. यमराजाच्या दरबारात गेल्यानंतर खरीच माहिती देते ते. तुम्ही म्हटलात ना मी खाल्लीच नाही, पंढरपूरला जातो, वारीमध्ये होतो 15 दिवस तोपर्यंत, ते कॅमेरा म्हणते नाही नाही, या ठिकाणी जिथं विसाव्याला बसला होता ना, पाणी सुद्धा पिलं नाहीस पण आधी तू तंबाखू चोळली. नका ना असं करू मायबाप. एवढी जरी तंबाखू सुटली ना एवढ्या वारीमध्ये कमीत कमी 10 जणांची, तर माझी ही 8 दिवसाची 9 दिवसाची वारी माझी सार्थकी लागली असं मी समजेल. नुसत्या टाळ्या वाजवू नका, थोडा बाबा नुसत्या टाळ्या वाजवू नका. आम्ही न खाणारे वाजवायला टाळ्या. तुम्ही वाजवीत नाहीत ना, कारण तुम्हाला सोडायची नाही, मागचे सोडणार आहेत बघा. विठाला विठाला स्वाती नक्षत्रातला पाऊस पडतो आणि स्वाती नक्षत्रातले जे थेंब असतात, पावसाचे थेंब, त्याला बऱ्याच जणांचा सहवास होतो महाराज. हे जर थेंब आणि हे पाऊस, आता आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्याने कोळप, त्याला पासा असते ना, त्या पासा कोठ्यामध्ये ठेवलेल्या असतील आणि चुकून भिजल्या तर 15 दिवसांनी काढून बघा, एक बोटभर थर त्याच्यावर साठलेला असतो, त्याला काय म्हणतात? गंज लागला. म्हणजे जेव्हा ह्या पाण्याच्या थेंबाला लोखंडाचा सहवास होईल तेव्हा त्या लोखंडाचं माती करतात हे पाणी. हेच पाणी ऊसाच्या वाफ्यामध्ये गेलं की त्या ऊसाचं बूड असतं त्याला गोड करतं, आणि हेच स्वाती नक्षत्रातलं पाणी मिरच्याच्या वाफ्यामध्ये गेलं की मिरचीला तिखट करतं. हेच स्वाती नक्षत्रातले पाण्याचे थेंब एखादा साप जिव्हा काढून त्याच्या बिळामध्ये बसलेला असेल आणि त्याच्या जिभेवर पडले ना, याच थेंबाचं विष बनत असतं, विष. आणि हेच स्वाती नक्षत्रातले थेंब समुद्र किनाऱ्यावर वाळवंटामध्ये काही ओपन झालेले शिंपले असतात, त्या शिंपल्यावर पडले की त्या शिंपल्यामध्ये या थेंबाचा मोती बनत असतो. मी बोलते ते जरा लक्ष देऊन ऐका.
जर आपल्या जीवनाचे मोती बनवायचे असतील तर शिंपल्यासारखं राहा. तो शिंपला म्हणजे संत आहे आणि त्या संताची संगती केली तर तुमच्या जीवनाचे मोती, जीवाचे मोती बनल्याशिवाय राहणार नाही. आणि जीवनाची माती बनवायची असेल तर पास व्हा. पास म्हणजे पास नाही, वर्गातून पास झालेलं परीक्षा देऊन लोखंड बना. तुमच्या जीवनाची माती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत संतन की करले बाबा, जीवन का कुछ सार्थक करले. म्हणून संताचे संगती मनो मार्ग गती अकरा संगतीचे काय सांगू सुख ब्रह्म नको देवा. ब्रह्म आपल्याला प्रपंचातही आहे आणि ब्रह्म आपल्याला परमार्थात प्रपंचापेक्षा जास्त आहे. महाराज आहे ना ब्रह्म. काही जण म्हणतात देवच नाही होत आई आणि त्यांचंही खरं आहे ना बाबा. त्यांचं विचारणं, नास्तिकांचं विचारणं खरंय. आज 15 वर्षापासून मी कीर्तन करते, भागवत कथा करते, रामकथा का करते, शिवपुराण कथा करते, पण पांडुरंग परमात्मा माझ्या एकदाही स्वप्नात आलेला नाही. मग माझ्यासारख्यांच्या, तुमच्या सारख्यांच्या साधकांच्या स्वप्नात एकदाही येत नसेल तर मग त्या साधकानं विचारलेलं कुठं वावगय खरंय. कुठेही देव दाखवा म्हणतात लोक. अरे माऊल्यांनो, अरे मायबापांनो, देव ही दाखवायची वस्तू नाहीच आहे. देव ही अनुभवायची वस्तू आहे. देव हा अनुभवायचा असतो आणि पाहायचाच असेल तर मग डोळे मात्र अर्जुनाचे करावे लागतील, त्याच्याशिवाय त्याचे दर्शन आपल्याला होणार नाही. आम्ही अर्जुन गेलो तरी होणार नाहीत आणि भगवंत आमच्या स्वप्नात येणार नाही आणि भगवंताचं आपल्याला दर्शन होणार नाही. म्हणून हा ब्रह्म काढून टाकायचंय आपल्याला. वावुगाची ब्रह्म नको देवा म्हणजे ब्रह्म काढून टाकायचं आहे. नास्तिक नाही बनायचं, आपल्याला आस्तिक बनायचंय. कसं बनायचंय? आता पेरणीची वाट बघू लागलो तर आपण. इकडे झाल्या का पेरण्या? झाली पेरणी? झाली? काही नाही झाली. आता शेतकरी बळीराजा वर पाहतोय. 15 दिवस काय, किती दिवस झाले जून महिन्याला? आज किती तारीख आहे? जुलै 4. जुलै महिना, 1 महिना कंप्लीट झाला मृग नक्षत्राला, तरी पाऊस नाही. आणि आता अजूनही 8 दिवसांनी पेरणी झाली, तरी पेरणी झाली की 5 दिवसाला उगवतं. 5 दिवसाला उगवल्यानंतर 15-20 दिवसांनी, 1 महिन्यानी कोळपणी होती आपली. कोळपणी झाली की 3-4 महिन्यामध्ये काय होतं? मोठमोठे कंस भरतात. पोटऱ्याला येतं ते पीक. कंस भरतात आणि कंस भरल्यानंतर जेव्हा ते वाळतात त्यावेळेस मंत्री मळणी यंत्रामध्ये काढतो आणि ट्रॅक्टर आपण धान्य घरी भरून निघतो. पेरलं किती हो? 30 किलो पेरलं. एका बीज केला नाश म्हणजे 30 किलो पेरलं की 30 क्विंटल घरी घेऊन जातात. ते एका बीजाचं 1 कणीस पडलं, एका कणीसाला 1 चिपटभर दाणे पडले. आपल्या एक खेडवळ भाषेमध्ये ही किमया कोणी केली? तुम्हाला दिसला का हा जादूगार?
कुठल्या शास्त्रज्ञाला दिसला का हा जादूगार? म्हणून आपल्याला हे सिद्ध करावं लागेल. देव आहे, देव आहे हे सिद्ध करावं लागेल आपल्याला. म्हणून या वारकरी संप्रदायात या संतांच्या संगतीत कशाला यायचंय? हा ब्रह्म काढून टाकण्यासाठी. म्हणून वाऊगाची ब्रह्म नको देवा. आणि वाऊगाची ब्रह्म काढून टाकायचं असेल तर त्याच्यामध्ये अजून तिसरा उपाय सांगितला. काय करावं लागेल? पायी तीर्थ यात्रा, पायी तीर्थ यात्रा, आपण तीर्थयात्रा करण्यासाठी जातो आणि तीर्थयात्रा करण्याचा नेम माझा नियमित चालू राहू दे असं शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात. पण तीर्थयात्रा करणं सोपं आहे का हो महाराज? आता 4 धामला जर जायचं असेल तर पहिलं आपलं शरीर निरोगी पाहिजे. दुसरं केदारनाथला जायचंय, बद्रीनाथला जायचंय, बरोबर आहे. म्हणजे हिमालयावर जायचंय, म्हणजे किती थंडीमध्ये जायचंय. आणि उंचावर आहेत आमच्या महादेवाची मंदिरे कुठेही. आणि तेवढ्या उंच जायचं असेल तर माणसाला भीती आहे. भीती आहे ना बाबा, कसं होईल आपलं, तिथं चढणं होईल का नाही. घोड्यावर बसलो किंवा त्या काय कावडीमध्ये बसलो तर एखाद्या वेळेस पाय सटकन पडू, भीती आहे माणसाला. गंगेमध्ये स्नानाला गेलो, भिडण्याची भीती आहे. उंच शिखरावर जायचंय, पडण्याची भीती आहे. हे सगळे जे तीर्थ आहेत ना, 360 तीर्थ आहेत आपल्या भारत देशामध्ये. आणि हे सगळी जर तीर्थ एकाच वेळेला घडवायचे असेल, चंद्रभागा डोळा देखत चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा देखलिया
पापे घडली जाती दिगंत गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखली बरोबर आहे. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखली म्हणजे जेवढी तीर्थयात्रा करून तुम्हाला एका संताची भेट घेत आहे बरोबर आहे. एका संताची भेट एका तीर्थाला गेल्यानंतर एका तीर्थाचं स्नान एका तीर्थाला गेल्यानंतर पण ही सर्व तीर्थे काय होतात मध्यान्ह काळी चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात. त्याचं कारण एक चालू करा जा. काय कारण काय गेले का ज्या वेळेला माझे पुंडलिक राया तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेला गेलेले असताना कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये त्यांचा मुक्काम पडला. कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये मुक्काम पडलेला असताना सायंकाळच्या वेळेला 3 वृद्ध काळ्या ठिक्कर स्त्रिया स्वामीच्या आश्रमामध्ये जाऊ लागलेल्या आहेत. रात्रभर त्या स्त्रियांनी स्वामीजीच्या आश्रमाची सेवा केली, झाडून काढलं, सडा टाकला, रांगोळी केल्या, तिथली स्वच्छता केली आणि पहाटे उठल्यानंतर मात्र त्या बाहेर निघू लागल्या. त्यावेळेस पुंडलिकरायांनी पाहिलं तर त्या तिन्ही म्हाताऱ्या वयोवृद्ध झालेल्या काळ्या ठिक्कर स्त्रिया त्यांचं स्वरूप बदललं आणि त्या तरुणी झाल्या सुंदर, जशी काय देवांगण आहे, इंद्र दरबारातली एखादी सुरांगण आहे किंवा एखादी नर्तिका आहे, अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप पाहिलं. आणि पुंडलिकरायांना विचारलं, माऊल्यांनो आता मात्र मी तुम्हाला प्रश्न विचारतो, रात्री जाताना तशा अवस्थेमध्ये आणि आता बाहेर येताना मात्र तुमचं हे स्वरूप कसं काय? त्यावेळेला त्या माऊल्यांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासाठी त्यांनी सांगितलं, तुमच्यासारखे पुंडलिकराया जे पापी लोक प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर ते पाप धुवून जातं त्यांचं, पण त्यांचं पाप धुवून गेलेलं ते आमच्या पात्रामध्ये पडतं आणि आमच्या डोक्यावर मात्र त्या पापाचं ओझ होतं. हे पापाचं ओझ आम्ही पापी झालो, दूषित झालो, मलिन झालो, तर हे पाप, हे दूषण, ही मलिनता काढण्यासाठी आम्हाला संताच्या संगतीला जावं लागतं. आणि ते संत म्हणजे कुकुट स्वामींचा आश्रम. त्या आश्रमामध्ये जाऊन फक्त आश्रमाची स्वच्छता केली की आम्ही स्वस्वरूपाला येतो आणि आमचं पाप निर्मुक्त होतं आणि आमचं जल प्रदूषण कमी होतं. का तर फक्त संताच्या चरणाच्या रजकणामुळं आम्ही मलिन झालेले, आम्ही पापमुक्त होतो. त्या न्यायाप्रमाणे सगळी तीर्थे करू नकाच हा माझा अट्यास नाही. करा, तुमची प्रकृती नीट असेल, पण ती होत नसतील तर एक वेळा मग जाय तू पंढरीची, मग तू अवघाची सुखरूप होशी. सर्व सुख माझ्या पांडुरंगाच्या पायावर आहेत. म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धीने ही विठोबार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली आता सगळे